नमस्कार. आजचा आपला विषय खूप महत्त्वाचा आहे. खास करून ज्यांच्या घरात 12 ते 16 वर्ष वयोगटातील मुलं-मुली आहेत, त्यांच्यासाठी आपण बोलणार आहोत. त्यांच्या पोषणाबद्दल. कारण हा त्यांच्या आयुष्यातला एक असा टप्पा आहे, जिथे योग्य आहार त्यांच्या भविष्यासाठी एक मजबूत पाया रचतो. पण एक प्रश्न मनात येतो, की हेच वय म्हणजे 12 ते 16 इतकं महत्त्वाचं का मानलं जातं? असं काय खास आहे या वयात? चला, या प्रश्नाचं उत्तर शोधूया. याचं उत्तर अगदी सोपं आहे. हा काळ आहे ना, तो त्यांच्या आयुष्यातला एक प्रचंड मोठ्या बदलाचा टप्पा असतो. यावेळी फक्त शारीरिक वाढ होत नाही, तर त्याच वेगाने मेंदूचा विकास होतो. शरीरात हार्मोनल बदल होतात आणि त्यांची मानसिक जडणघडणही होत असते. खरं तर हा बदलांचा एक झंझावाती काळ असतो. आता ही जी सगळी वाढ होते, त्याला इंधन कुठून मिळणार? तर ते मिळतं योग्य आहारातून. शरीराची मागणी यावेळी प्रचंड वाढलेली असते. त्याला हवे असतात व्हिटॅमिन्स म्हणजे जीवनसत्व ए, बी, सी, ई. मग लागतात खनिजे जसे की कॅल्शियम, लोह, झिंक आणि सगळ्यात महत्त्वाचं ऊर्जा. आणि शरीराच्या बांधणीसाठी लागणारे घटक, प्रथिने, चरबी आणि कार्बोदके. या सगळ्यांचा बॅलन्स खूप महत्त्वाचा आहे बरं का. बरं, शरीराला काय हवंय हे तर आपण पाहिलं. पण विचार करा, जर ह्या गरजा पूर्ण झाल्या नाहीत, तर मग काय होतं? इथेच सुरू होतात अयोग्य आहाराचे धोके. म्हणजे बघा, पोषणातली अगदी छोटीशी कमतरता सुद्धा पुढे जाऊन मोठी समस्या बनू शकते बरं का. म्हणजे धोक्याची घंटा ओळखायची कशी? पालकांनी काही गोष्टीकडे ना अगदी बारकाईने लक्ष ठेवायला हवं. उदाहरणार्थ, मुलांची उंची वयानुसार वाढत नाहीये का? त्यांना सतत थकवा जाणवतोय का? किंवा ते खूप चिडचिड करतात का? त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाहीये का? वजन प्रमाणापेक्षा खूप जास्त किंवा खूप कमी झाले का? आणि ते सारखे आजारी पडतात का? ही सगळी लक्षणं आहेत ना, ती सांगतात की आहारात कुठेतरी गडबड आहे. पण घाबरून जाण्याचं काहीच कारण नाहीये. कारण यावरचे उपाय खूप सोपे आहेत आणि आपल्या रोजच्या जगण्यात सहज करता येण्यासारखे आहेत. चला तर मग बघूया, की दिवसाची सुरुवातच पौष्टिक कशी करायची. सुरुवात इतकी सोपी आहे की तुम्ही विचारही करणार नाही. सकाळी उठल्या-उठल्या फक्त 1 ग्लास कोमट पाणी प्यायचं आणि त्यानंतर घ्यायचं आहे सुक्या मेव्याचं मिश्रण. 4 बदाम, 1 अक्रोड आणि 1 भिजवलेले अंजीर. बस, किती सोपं आहे. आणि हे इतकं साधंसं दिसणारं किती पॉवरफुल आहे माहिती आहे का? जो सुकामेवा आहे ना, तो थेट मुलांच्या मेंदूच्या कार्यक्षमतेवर काम करतो. त्यांची स्मरणशक्ती सुधारते आणि या वयातले जे सगळ्यात मोठे आव्हान असतं म्हणजे हार्मोन्सचं संतुलन, ते राखायला प्रचंड मदत करते. सुकामेव्यानंतर येतो दिवसातला सगळ्यात महत्त्वाचा भाग, तो म्हणजे नाश्ता. एक म्हण आहे ना, ब्रेकफास्ट इज द फाउंडेशन ऑफ द डे. म्हणजे नाश्ता हा दिवसाचा पाया आहे. आणि हे 100% खरं आहे बरं का. मुलांची दिवसभरातली ऊर्जा, त्यांची एकाग्रता, हे सगळं काही या पायावरच अवलंबून असतं. आता इथे बघा, योग्य नाश्ता आणि चुकीचा नाश्ता यातला फरक किती मोठा आहे. एका बाजूला आहेत पौष्टिक पर्याय, जसे की पोहे, उपमा, डोसा किंवा गरम-गरम पोळी आणि सोबत कॅल्शियमसाठी दूध आणि प्रथिनांसाठी अंडी. हा झाला एक परिपूर्ण दमदार नाश्ता. पण दुसऱ्या बाजूला बघा, फक्त बिस्किट खाणं, वडापाव किंवा इन्स्टंट नूडल्स खाणं, याला नाश्ता म्हणणंच एक मोठी चूक आहे. नाश्ता झाला, आता पुढचा टप्पा येतो शाळेच्या डब्याचा. याला आपण म्हणूया स्मार्ट स्कूल स्नॅक. आता हा स्नॅक म्हणजे काय? तर हा फक्त पोट भरण्यासाठी दिलेला डब्बा नाहीये. याचा मुख्य उद्देश आहे नाश्ता आणि दुपारच्या जेवणाच्या मध्ये मुलांची एनर्जी लेव्हल टिकवून ठेवणे. मग डब्यात द्यायचं काय? पर्याय अगदी सोपे आणि सहज उपलब्ध होणारे आहेत. कोणतंही एक फळ, मग ते सफरचंद असो, केळ असो, पेरू असो किंवा संत्री असो, किंवा मग मूठभर भाजलेले चणे किंवा शेंगदाणे, हे पदार्थ मुलांना टिकणारी ऊर्जा देतात. त्यांच्या शरीराला आवश्यक लोह पुरवतात आणि यात फायबर सुद्धा भरपूर असतं बरं का. तर बघा, या पहिल्या भागात आपण काय पाहिलं? पौगंड अवस्थेतील मुला-मुलींसाठी योग्य आहार इतका महत्त्वाचा का आहे? आणि त्यांची सकाळची दिनचर्या नेमकी कशी असावी? म्हणजे आपण दिवसाच्या सुरुवातीचा पाया अगदी पक्का करून घेतलाय. पण थांबा, दिवस अजून संपलेला नाहीये. पुढच्या भागात आपण बोलणार आहोत दुपारच्या जेवणापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंतच्या संपूर्ण आहाराबद्दल. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, की या वयात कोणकोणते पदार्थ कटाक्षाने टाळायलाच हवेत. मागच्या भागात आपण सकाळच्या आहाराबद्दल बोललो. आता आपण तिथूनच पुढे जाणार आहोत. म्हणजे दुपारच्या जेवणापासून ते थेट रात्री झोपेपर्यंतचा आहार कसा असावा, हे समजून घेऊया. बरं, सकाळचा नाश्ता तर झाला, पण त्यानंतर दिवसभर 3 एनर्जी, तोच उत्साह टिकवून ठेवण्यासाठी शरीराला नक्की काय लागतं? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे नाही का? आणि याच प्रश्नाचे उत्तर आपल्याला योग्य आहाराकडे घेऊन जाते. सकाळची सुरुवात तर एकदम मस्त झाली. पण दुपारच्या जेवणाचं काय? म्हणजे एक परफेक्ट बॅलन्स लंच कसा असतो? चला बघूया. तर बघा, एका परफेक्ट जेवणाच्या ताटात काय-काय हवं? सगळ्यात आधी 2-3 पोळ्या किंवा मग थोडा भात. यातून आपल्याला एनर्जी मिळते. मग सोबत हवी 1 वाटी डाळ आणि मस्त मोड आलेल्या कडधान्याची उसळ. हे झालं प्रोटीन. आणि हो, साधारण 1.5 वाटी भाजी आणि साईडला थोडी दही किंवा ताक तर पाहिजेच. पचनासाठी एकदम बेस्ट. आता जरा भाज्यांबद्दल बोलूया. हे बघा, आठवड्यातून कमीत कमी 3 ते 4 वेळा आहारात पालेभाज्या आणि फळभाज्या असायलाच हव्यात. कारण रोज एकच भाजी खाऊन शरीराला सगळी जीवनसत्व आणि खनिजे मिळत नाही. व्हरायटी खूप गरजेची आहे. पण प्रश्न हा आहे, की एवढं सगळं खायचं का? कारण हे जेवण फक्त आपलं पोट नाही भरत. यातून शरीराला आयर्न, झिंक, प्रोटीन हे सगळं मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यामुळे पचन सुधारतं. आणि जेवणानंतर जी सुस्ती येते ना, तो थकवा आणि आळस तो कमी होतो. ओके. दुपारचं जेवण झालं, पण संध्याकाळची 4-5च्या सुमारची जी छोटीशी भूक लागते ना, ती खूप महत्त्वाची असते. तर मग आता वळूया इव्हिनिंग स्नॅक्सकडे.
शरीराला पुन्हा एकदा रिचार्ज करण्यासाठी इथे बघा 2 ऑप्शन्स आहेत. एकीकडे आहेत स्मार्ट चॉईसेस म्हणजे घरी बनवलेले पोहे, उपमा, फळ, सँडविच वगैरे आणि दुसरीकडे टीव्ही बघताना सहज हातात येणारे चिप्स, वेफर्स, पॅकेट्स, फूड्स. आता यातला फरक ओळखणं आणि योग्य निवड करणं हे आपल्याच हातात आहे. मग हेल्दी संध्याकाळच्या नाश्त्याचं सूत्र काय? अगदी सोपं आहे. 1 ग्लास दूध घ्या, सोबत पोहे, उपमा असा एखादा हलका पदार्थ आणि 1 अख्खं फळ. बस पौष्टिक पण आणि पोटभरीचं पण. चला आता आपण आलो आहोत दिवसाच्या शेवटच्या आणि महत्त्वाच्या जेवणाकडे म्हणजे रात्रीच्या जेवणाकडे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, रात्रीचं जेवण नेहमी हलकं आणि पचायला सोपं हवं. तर रात्रीच्या जेवणात काय असावं? साधारण 2 पोळ्या, 1 वाटी भाजी आणि 1 वाटी डाळ किंवा उसळ. एकदम साधं आणि सोपं. याने शरीराला पोषणही मिळतं आणि पचन संस्थेवर लोडही येत नाही. आता जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी आठवड्यातून 2-3 वेळा फिश किंवा चिकन चालू शकतं आणि साधारण 4 वेळ अंडी. यातून प्रोटीनची गरज अगदी व्यवस्थित पूर्ण होते. आणि आता दिवसाचा शेवट एका खूप चांगल्या सवयीने करूया. झोपण्याआधी फक्त 1 ग्लास दूध प्यायचं. याने झोप तर शांत लागतेच, पण आपल्या दिवसभरात 3 ग्लास दूध पिण्याचं टार्गेटही पूर्ण होतं. म्हणजे लक्षात काय ठेवायचंय? दिवसभरातून एकूण 3 ग्लास दूध. 1 सकाळी, 1 संध्याकाळी आणि 1 रात्री. हे वेळापत्रक पाळलं ना, तर हाडे मजबूत राहतात आणि वाढीच्या वयात शरीराला जो सपोर्ट लागतो ना, तो मिळतो. बरं, काय खायला पाहिजे हे तर आपण पाहिलं, पण आता जरा थांबा, काय नाही खायला पाहिजे हे समजून घेणेही तितकंच किंबहुना जास्त महत्त्वाचं आहे. चला तर मग बघूया कोणते पदार्थ टाळायला हवेत. हे आहेत रेड फ्लॅग पदार्थ म्हणजे धोक्याची घंटा. जास्त तेलकट, खूप तेलकट, मसालेदार पदार्थ, रोजच्या रोज जंक फूड आणि सगळ्यात महत्त्वाचं सॉफ्ट ड्रिंक्स. हे पदार्थ चवीला कितीही भारी लागले ना, तरी शरीराचं नुकसानच करतात. त्यामुळे यांना लांबच ठेवायचं. आणि या सवयींचा परिणाम काय होतो हे बघा. वजन तर वाढतं, पण शरीरातले हार्मोन इम्बॅलन्स होतात. पचनशक्ती कमी होते. म्हणूनच या चुकीच्या सवयींना वेळीच ब्रेक लावणं खूप गरजेचं आहे. तर आता आपण जवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हे फक्त खाण्यापिण्याचे नियम नाहीत, तर ही एका हेल्दी लाईफस्टाईलची सवय आहे. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे आणि सगळं काही सांगून जाते. योग्य आहार म्हणजे फक्त वजन कमी जास्त करणं नाही. त्याचा खरा अर्थ आहे बॅलन्स्ड ग्रोथ. एक मजबूत शरीर आणि सगळ्यात महत्त्वाचं एक शांत मन. आणि ही गोष्ट तर नक्कीच लक्षात ठेवा. खास करून 12 ते 16 या वयात ज्या सवयी लागतात ना, त्या आयुष्यभर सोबत राहतात. खरं तर हीच ती वेळ आहे, जेव्हा आपण आपल्या आरोग्याचा मजबूत पाया घालू शकतो. तर जाता जाता एक प्रश्न. आज लावलेली आहाराची एक छोटीशी साधी सवय आपल्या अख्ख्या आयुष्याच्या आरोग्याला कसा आकार देऊ शकते, यावर जरा विचार नक्की करा हां. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी